1000 स्क्वेअर फूट ग्राउंड फ्लोअर घर बांधायचं नेमका किती खर्च येतो? फक्त एकूण रक्कम सांगण्यापेक्षा आज आपण स्टील, सिमेंट, वाळू, खडी, विटा, लेबर आणि शेवटी विंडोज, डोर्स, प्लंबिंग, टाइल्स, इलेक्ट्रिकल आणि इतर फिनिशिंग कॉस्ट धरून संपूर्ण कॅल्क्युलेशन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण कॅल्क्युलेशन पाहूया. पार्ट 1 मध्ये आज किती स्टील लागेल ते पाहूया. समजा 1000 स्क्वेअर फूट घरासाठी स्टीलची गरज प्रति स्क्वेअर फूट 4 किलो घेतली. आता 1000 गुणिले 4 बरोबर 4000 किलो म्हणजे 4 टन स्टील लागेल. प्रति किलो स्टीलचा दर 60 रुपये धरला तर 4000 गुणिले 60 म्हणजे 2,40,000 रुपये होतात. 4000 किलो स्टील म्हणजे 4 टन स्टीलचा अंदाजे खर्च 2,40,000 रुपये येईल. पार्ट 2 मध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन पाहूया. समजा 1000 स्क्वेअर फूट घरासाठी सिमेंटची गरज प्रति स्क्वेअर फूट 0.45 बॅग घेतली. आता 1000 गुणिले 0.45 म्हणजे 450 बॅग सिमेंट लागतील. प्रति बॅग सिमेंटचा दर 350 रुपये धरला तर 450 गुणिले 350 म्हणजे 1,57,500 रुपये म्हणजेच 450 बॅग सिमेंटचा अंदाजे खर्च 1,57,500 रुपये येईल. किती वाळू लागेल आणि त्याचा खर्च किती येईल? चला पार्ट 3 मध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन पाहूया. समजा आपल्या इस्टिमेटनुसार 1000 स्क्वेअर फूट घरासाठी RCC, वीट बांधकाम आणि प्लास्टरसाठी अंदाजे 19 ब्रास वाळू लागते. प्रति ब्रासचा सरासरी दर 6000 रुपये धरला तर 19 गुणिले 6000 बरोबर 1,14,000 रुपये येतात. म्हणजेच 19 ब्रास वाळूचा अंदाजे खर्च 1,14,000 रुपये येईल. 1000 स्क्वेअर फूट घरासाठी किती खडी लागेल आणि त्याचा खर्च किती येईल? चला पार्ट 4 मध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन पाहूया. 1000 स्क्वेअर फूट घरासाठी अंदाजे एकूण 15 ब्रास खडी लागते. खडीचा दर 2,800 रुपये प्रति ब्रास धरला तर 15 गुणिले 2,800 बरोबर 42,000 रुपये म्हणजे 15 ब्रास खडीचा अंदाजे खर्च 42,000 रुपये येतो. 1000 स्क्वेअर फूट घरासाठी किती वीट लागेल आणि त्याचा खर्च किती येईल? चला पार्ट 5 मध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन पाहूया. समजा 1000 स्क्वेअर फूट घरासाठी अंदाजे 10,000 विटा लागतात. प्रति वीट 13 रुपये दर पकडला तर 10,000 गुणिले 13 1,30,000 रुपये होतात. म्हणजे 10,000 विटांचा अंदाजे खर्च 1,30,000 रुपये येईल. 1000 स्क्वेअर फूट घरासाठी किती लेबर कॉस्ट लागेल? चला पार्ट 6 मध्ये पूर्ण कॅल्क्युलेशन पाहूया. समजा 1000 स्क्वेअर फूट घराच्या लेबर कॉस्टसाठी आपण अंदाजे 450 रुपये प्रति स्क्वेअर फूट रेट धरूया. आता 1000 गुणिले 450 बरोबर 4,50,000 रुपये येतात. म्हणजे 1000 स्क्वेअर फूट घरासाठी अंदाजे लेबर कॉस्ट 4,50,000 रुपये येईल. 1000 स्क्वेअर फूट ग्राउंड फ्लोअर घरासाठी किती खर्च येतो? चला पार्ट 7 मध्ये आता सर्व मटेरियल आणि लेबर कॉस्ट मिळून टोटल खर्च किती येतो ते पाहूया. आपण पार्ट 1 ते 6 मध्ये काढलेले सर्व मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट मिळून 11,33,000 रुपये येतात. आता खिडकी, दरवाजे, प्लंबिंग, फरशी आणि इलेक्ट्रिक आणि इतर फिनिशिंगसाठी अंदाजे 5 लाख रुपये धरूया. म्हणजे 1000 स्क्वेअर फूट घरासाठी अंदाजे खर्च 16,33,000 रुपये येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त अंदाजे खर्च आहे. ॲक्च्युअल साईटवर घराचा प्लॅन, स्ट्रक्चरल डिझाईन, सॉईल कंडिशन, मटेरियल क्वालिटी, स्पेसिफिकेशन, कामाचा प्रकार आणि लोकल मटेरियल आणि लेबर रेट्स यानुसार हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यापूर्वी प्लॅन आणि स्पेसिफिकेशननुसार योग्य एस्टिमेट आणि BOQ तयार करून घेणे महत्त्वाचं आहे. तुम्हाला घर बांधकामाबद्दल अशीच माहिती आणि कॅल्क्युलेशन उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच कन्स्ट्रक्शन, प्लॅन आणि एस्टिमेटच्या माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.